मावशी नाव काय तुमचं? शांताबाई जाधव. शांताबाई जाधव. बर, किती वर्ष झालं तुम्ही शेटपळगड येथील राहताय? इथे 4-5 पोरं आणले आम्ही, नवरा बायको दोघं होतो तिथे. सगळं पोरांचं लग्न झालं, पोरींचं लग्न झालं, नातू आल्यात, नातूला लेकरं बाळ झाल्यात, नातसून आली. किती वर्ष झालं म्हणायचं. दोघंच नवरा बायको होतो बरं का आम्ही. म्हणजे पूर्ण आयुष्य गेलं तुमचं? आयुष्यच गेलं इथं म्हणायचं. रक्त्या वस्तीवर राहिली, रक्त्या वस्तीवरून फाट्यावर राहिली, फाट्यावरून इथं गावात येऊन राहिली. म्हणजे घराची आवश्यकता आहे तुम्हाला? हा, तर जागाच लोक कायमची देईना, घरी बी नाही ना जागा बी नाही, कायमची कोणीच लोक देईना. आता काय दिवस 2 दिवसापूर्वी तर प्रचंड प्रमाणात पावसानं नुकसान झालं शेतपळगड, नुकसान झालं बरोबर? तर शेतपळगडीत प्रचंड पावसानं नुकसान झाल्यामुळं येथील काही लोकांच्या घरात पाणी गेलं. तर त्यांचं थोडं वाहून गेलं. ही लई हा, तुमचं काय नुकसान झालं त्यामध्ये? लई कोंबड्या गेल्या, जत्राच्या ढंपी आणलेल्या, ते ढंपी वाहून गेल्या, चक्री वाहून गेली. काय आपलं ते भांडा बासन तर लई गेलं, भांडा बासन तर लई गेलं. 2 पिंजरा भरून कोंबड्या होत्या, म्हातारीचं सांभाळलं. त्या कोंबड्या गेल्या, मरून गेल्या. म्हणल्यावर त्याला काय करायचं, पाण्यामध्ये भिजून सगळं गेलं वाहून. पळू जे हातामध्ये आलं तेवढं गावलं. तर आज धुवून वाळू टाकलं ना, आवरा करायला गेलं. तर कोप्यामध्ये काहीच नाही, गव्हाच्या गोण्या सगळ्या भिजल्या घाण पाण्यामध्ये. सगळं बाजरी, ज्वारी, तांदूळ आणलेलं कोकणाचं सगळं भिजलं. खायासारखं काहीच नाही. तर 8 पिशवी आणून ते भाकरी टाकून एक भाकर पोराला देऊन खाऊ घालायला लागली. कोण आलं नाही का तुम्हाला विचारायला? कोणीच नाही आलं. भरणे मामा सुद्धा आला म्हणते, आता गावातच तिकडेच गेलं. तर आमच्या गोरगरीब भरणे मामा सुद्धा नाही इकडे आला आमची इच्छा करायला. हे गोरगरीब मेले असतं तरी, 2-3 लेकरं गेले असतं तरी वाहून, तरी हे गावचे लोक आम्हाला काय जगविलं असतं ना. काय सगळ्या लोकांना सोय होती, सगळ्या लोकांना गाव चांगलं मिळतं. आमच्या नशिबाला असलं गाव नाही. राहायचं. मला काय म्हणायचंय, तुम्हाला घरकुलाचं कागदपत्र तुम्ही ग्रामपंचायतीत दिले का? सगळं दिलं, मस्त पाठवलं. वारंवार कागदपत्र देऊन तुम्हाला घरकुली दिले जात नाही? तरी दिलं नाही. आल्या म्हणतात पण देईना, गावच लोक देत. बर, ह्या गावात तुमच्या समाजाचे लोक किती आहेत? सगळं कागद बिगद नाही, किती लोक आहेत तुमच्या समाजाचे? एवढं आहे. तुमचं एवढंच घर आहे का? एवढंच घर आहे. एकच बापल्याकांचं एवढं घर आहे. बर, सगळं 30 माणसं आहे सगळे. आता तुमची मागणी काय शासनाकडे? सतत काय आम्हाला जागा देऊ द्या, सरकारी खोळ्या द्या. आम्ही जगावं कसे, मरायच पळी आमची. कवर राहायचं, कागदाचं कोपट यायला का पावसामध्ये उडून जात का, त्याच्यामध्ये पोरं झाकून राहायचं. कोंबड्याचे पिलं कसे झाकून राहायचे असं. इकडून वाहून जात का ते पोराला धरून आणायचं, इकडून सामान जात का ते धरून आणायचं. साधारणतः किती वाजता त्या दिवशी पाणी आलं? हे पार दिवसात 12 वाजतापासून चालू झालं तर पार 7-8-9 वाजेपर्यंत चालूच होतं पाणी. केवढं पाणी होतं तुमच्या घरामध्ये? लय आमच्या घरामध्ये कमरा इतकं पाणी. इतक्या पाण्यामध्ये सामान जपून थोडं पोरं बाहेर काढले, रोडवर काढून तिथे लेकरं बाळ बसवलं. सामान तर चालल्या वाहून काय करायचे, एकट्या कोणाला मिळायचं, कोणाच्या हातामध्ये घावलं तर गावाची बी नाही. सगळं पाणी चाटी एवढं कंबर इथे पाणी इथे सगळं. कोंबड्या तर गेले 10-15-20-30 कोंबड्या गेल्या. जाऊ द्या म्हणलं, कोंबड्या गेल्या तर गेल्या, माणसं जगलं तर माणसं जगणं महत्वाचं आहे. माणसाला काय झालं नाही हे महत्वाचं आहे. महत्वाचं. लेकरा बाळाच्या अंगावरून पाणी गेलं, झोपलेलं बारकं पोरं झोळीमध्ये टाकलं, त्याच्या अंगावरून पाणी गेलं. ते जर लेकरू घावलंच नसतं तर कसं तरी ते लेकरूला ओढून नेऊन पाणी तुम्ही मला काय म्हणायचंय, एवढं सगळं तुमच्या बरोबर घडलं, मग गावातली आजूबाजूची लोक आली का मदतीला? नाही आलं कोणी. हे जवळचं 2 घरवाले आल्यात बघायला, बघतात ना जातात. कोण म्हणते कोणी नाही, कोणी आम्हाला जगवणार. मेली बी असतं तरी कोणी जगवलं नसतं. म्हणजे तुमच्यावर थोडक्यात काळ आलता पण वेळ नव्हती. वेळ नव्हती, मेले असते आमचे काय खरं नव्हतं. तर कसं तरी पोरं सोरं म्हणायला लागलं, ओढा घ्या ना सगळं रोडवर घेऊन ओढू सगळं सामान. आता ही लहान लेकर आहे ती, मग ह्यांना घेऊन तुम्ही पाण्यात मार्ग, ह्यांचा जीव वाचवायच्या आकांताने तुम्ही पण पाण्यात बाहेर सोडलं. सगळं खाया पियाचं जाऊ दे, पण लेकरं जगली पाहिजे. तरी जगावं म्हणून पोरं सोरं ओढू ठेवायची तिथे, ओढू अशी ओढत तिथे ठेवायची लोक. ठीक आहे चालतंय.